नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण भंडारा डोंगर या ठिकाणी जाणार आहोत. त्याची पूर्ण माहिती आज या ब्लॉग मध्ये देणार आहोत. तर आपला ब्लॉग पूर्ण पाहत राहा. आपण आता निघतोय जाधवडी या ठिकाणातून. इथून भंडारा डोंगर 16 किलोमीटर आहे. आपण आता पुढे भेटू. ब्लॉग पूर्ण पहा आणि सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवरती आपण आलेलो आहोत आज. तर इथली पूर्ण माहिती देणार आहे मी. आपला ब्लॉग पूर्ण पाहत राहा. तर चला. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नवलोक उमरे पहा. तर हे आहे नवलोक उमरे. हा डोंगर भंडारा डोंगर हा नवलोक उमरे या साईडला आहे. आणि 17व्या शतकामध्ये फक्त नवलोक उमरे या ठिकाणी बाजारपेठ होती श्री संत तुकाराम महाराज यांच्या काळामध्ये.
तर आपण आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवरती आलेलो आहोत. त्यांना या झाडाखाली बसल्यानंतर गाथा या अभंगाची साक्षात्कार झाला होता. त्यांनी या झाडाखाली बसून गाथा लिहिला होता. तर पाठीमाग त्याच्याच पाठीमाग भव्य दिव्य असं त्यांचं मंदिराचं बांधकाम चालू आहे. ते तुम्हाला दाखवतो, चला. राम मंदिराला जे दगड वापरलेले आहेत तेच दगड ह्या मंदिराला देखील वापरलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. वर व्यवस्थित. हे आहेत माझे वडील. नमस्कार करा. नमस्कार. तर पाहू शकता तुम्ही मंदिराचं काम चालू आहे. पहा, ऑपरेटर कुठे आहे ना? हे सगळी डिझाईन वगैरे हे सगळं खाली काढल्यानंतर क्रेनच्या द्वारे हे वर दिलं जातं. तर पाहू शकता तुम्ही राम मंदिराला जे दगड वापरलेले आहेत ते दगड या मंदिराला पण वापरलेले आहेत आणि त्याचं बांधकाम आता स्लॅब लेवलला आलेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या भाऊसाहेब खेडकरी ब्लॉग्स या चॅनल वरती. तर आज आपण आलेलो आहोत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवरती, म्हणजेच भंडारा डोंगर या ठिकाणी. तर श्री संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा आंबिल असे होते आणि त्यांना 2 पत्नी होत्या. एका पत्नीचे नाव रखमाबाई तर दुसऱ्या पत्नीचे नाव जिजाई असे होते. त्यांना आवडीने आवली असे म्हणत असत. शेवटचे 2 मिनिटं मंदिराच्या गेटवर थांबला गाठा मंदिराच्या आधी पश्चिमेला जर पाहिलं तर हा भंडारा नाव लक्षात ठेवा. हा देऊळ पासून 7 किलोमीटर अंतरावर
समुद्र सपाटीपासून आता आपण 2067 फुटावर आहोत. छत्रपती शिवराय आणि तुकाराम महाराज यांची एक काळी भेट झाली, त्याचा हा साक्षीदार डोंगर आहे. त्यामुळे इतक्या मातीला एक वेगळा ग्रंथ आहे. इथं आल्यानंतर मराठी माणसाने 5 मिनिटं तरी थांबलं पाहिजे, थोडं चिंतन केलं पाहिजे, काय माहिती नसत ते विचारलं पाहिजे. पण दुर्दैवाने आपण ते करत नाही. घाई घाई येतोय, पाया पडतोय, निघून जातोय. आजही सांगतो, पुढच्या पिढ्या जर चांगल्या घडवायच्या असतील तर आईने वडिलांनी माहिती करून घ्या आणि आपल्या मुलांना सदा. कारण का परवा दिवशी मी शाळेमध्ये गेलो होतो, अत्तरांचा ज्ञानेश्वर विद्यालय, 10वीच्या मुलाला सहज पुढे बोलवलं आणि शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव विचारलं. दुर्दैवाची गोष्ट, मराठीच्या 10वीच्या मुलाला शिवाजी महाराजांचं नाव सांगतो. हे जर असंच चालू राहिलं तर 20 नाही, 30 नाही, 40 वर्षानंतर गावाला फार मोठी किंमत मोजावं लागेल. त्याबद्दल आपल्याला जागृती करणं महत्वाचं आहे. आई साहेबांना जो काटा मोडला, आई साहेब म्हणजे त्याची पत्नी, आई साहेबांच्या पायातला काटा पाटलांनी पुराच्या वेशातून काढला. तो प्रसंग आपल्या सर्वात घडलेला. तुकाराम महाराजांच्या अंतर्गतातील महत्वाचं स्थान कोणतं होतं तर हा डोंगर होता. त्याचं कारण महाराजांना जे काय सुचलं, अनुभूती आणि काठीची निर्मिती झाली, शब्दांचा जन्म झाला. ती जाण या झाडाखाली बसून महाराजांनी ते ग्रंथ लिहिलेले आहे. पलीकडच्या बाजूला भामचंद्र डोंगर आहे. आता तुम्ही डोंगर पाहणार नाही, मागे जावं लागते. साक्षात झाला देवाजवळ घोरमेश्वर डोंगर, 3 पवित्र डोंगरांचं दर्शन तिथून होत आहे. जिजाबाईंना म्हणजे आपल्या बायकोला सकाळी उठायचे, विठ्ठल 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 करत निघून यायचे. दुपारच्या वेळेला आई साहेब भाकरीचं आई साहेबांची पत्नी जिजाबाई लाडा लाडा लावली म्हणायची. आई साहेब भाकरीचं टोपलं घेऊन निघायच्या, वेशी पशी यायच्या. वेशी पशी आल्यानंतर त्या माऊलीला प्रश्न पडायचा, महाराज कोणत्या डोंगरावर गेले. मग जिजाबाई आई साहेब कशा ओळखायचे, भाकरीचं टोपलं खाली ठेवायच्या, या लावायच्या. महाराज इकडे आले, त्या पाऊल वाटेत विठ्ठल विठ्ठल असा आवाज यायचा. मग जिजाबाई रानावनातून काट्या कुट्यातून बांधाने रस्ते नव्हते, डोंगरावर यायच्या, त्या झाडाखाली तुकाराम महाराजांना जीव घालायच्या, स्वतः जेवायच्या आणि निघून जायच्या. आईचं आई पण आणि बाईचं बाई पण त्या माऊलीला कळलं होतं. म्हणून 7 किलोमीटर यायचे आणि 7 किलोमीटर जायचे. 14 किलोमीटर ती आई रोज जाऊन करायची. म्हणून या माऊलीसाठी 2 ओळी काट्या कुट्याची परवाना दिला. तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमच्या स्वइच्छेने या मंदिरासाठी देणगी देऊ शकता. घडलेली वाटते ना सोडायची, कुटुंबासाठी जर जाण्यावर होती माया तुझी किंवा पड, जर जाण्यावर होती माया तुझी किंवा पड, उष्ट होता गुरवा जसा उशीर घेते तुला छाती तिची गजरायची, जिजाबाई पोटाला चढायची. एक मिनिट, राम मंदिरासारखं दिसणार आहे पूर्ण झाले. आता स्लॅब लेवलला आलेलं आहे.
देऊ ते जेवायला नाही देऊ गावात तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यावर पर्यंत येत राहतील. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा, आणि कुठला पार्ट आवडला तुम्हाला ते पण सांगा. आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.